महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय। दुसरीकडे याच वेळी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे दूर गेलेले पुन्हा जवळ येत असल्यामुळे महायुतीमध्ये मनोमिलनाचे रंग उधळले जात आहेत। यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बच्चू कडू आक्रमक झालेत। नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे। राणांविरोधात उमेदवार देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री शिंदेंनी कडूंना मुंबईमध्ये पाचारण केले। तर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर महायुतीमध्ये महादेव जानकर यांनी उडी घातली आहे। परभणीची जागा देण्याचं महायुतीचं आश्वासन असल्याचं सूत्रांकडून कळतंय। माढ्यामधून निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केली होती। तर नाशिकसाठी शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन। नाशिक लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यासाठी आग्रही आहेत। शिंदेंच्या घराबाहेर त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। तर काँग्रेसचे आमदार पारवे हे शिंदे गटात गेलेत। विदर्भातील उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। रामटेकमधून उमेदवारी मिळण्याची त्यांना शक्यता आहे। तर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची ज्योती मेटे यांनी भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती। त्यावेळी पवार गटाच्या बीडमधून त्या उमेदवार असतील अशी चर्चा रंगलेली होती। तर हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यात आता फडणवीसांना यश आलेलं आहे। फडणवीसांनी त्यांना समज दिल्याची सुद्धा माहिती मिळते। महायुतीसाठी काम करण्याच्या सूचना फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिल्या आहेत। तर 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमित शहांची उदयनराजे यांची भेट झालेली आहे। साताऱ्यातून लोकसभेसाठी राजे उत्सुक आहेत। अमित शहांच्या भेटीनंतरही उमेदवारी संदर्भात संदिग्धता आहे। उदयनराजे यांच्या अजित पवारांकडून ऑफर मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर भाजपचे राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत दोघांनाही सूचना केल्या आहेत। राम शिंदेंची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय एकूणची माहिती आहे? एकीकडे रुसवे फुगवे आहेत, एकीकडे समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय, तर दुसरीकडे जागा वाटपाचा मुद्दा हा कळीचा ठरलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण बघितले तर काल खरं तर होळी होती आणि होळीच्या निमित्ताने काल संध्याकाळपासूनच वर्षा बंगल्यावरती मोठ्या हालचाली खरं तर घडताना आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। वर्षा बंगल्यावरती बैठक होण्याच्या पूर्वी देवगिरी या अजित पवारांच्या निवासस्थानी सुद्धा बैठक झाल्याचं आपण बघितलं। खरं तर जशा पद्धतीने जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नाहीये, त्याच्यामुळे राष्ट्रवादीसह इतर काही मित्रपक्षांमध्ये महायुतीच्या नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की आम्हाला 7 जागा हव्या आहेत आणि सोबतच आम्ही साताऱ्याची जागा सोडणार आहोत। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर वर्षावर ज्या अनेक बैठका झाल्या त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील, हे तिघं उपस्थित असताना महादेव जानकर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपासून आपण बघितलं तर जानकर जे आहे ते महायुतीपासून आणि खास करून भाजपापासून थोडेसे लांब गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र काल ते वर्षावरती पोहोचले, त्या ठिकाणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली। हे फोटो सुद्धा आपण खरं तर सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि याच निमित्ताने, होळीच्या निमित्ताने, धुळवडीच्या निमित्ताने आता सगळ्यांचं मनोमिलन होतंय का अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण की काल ज्योती मेटे यांनी सुद्धा खरं तर सागरवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जी सगळी राजकीय गणितं आपल्याला बदलताना पाहायला मिळत होती ती आता या धुळवडीनंतर आणखी बदलताना आपल्याला खरं तर पाहायला मिळणार आहेत। तशा पद्धतीने जागा वाटप अजूनही रखडलेलं आहे, जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। खरं तर काल सुनील तटकरे यांनी बोलताना अशी आपल्याला माहिती दिली की 2 दिवसांनंतर जे ते जागा वाटपाची जी यादी असेल ती जाहीर केली जाईल। उमेदवार नेमके कोण कोण असतील ते सुद्धा जाहीर केलं जाणार आहे।
आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या सगळे उमेदवारी जाहीर करण्यावरती महायुतीचा भर आहे। मात्र अंतर्गत जी नाराजी आहे, अंतर्गत जो वाद आहे तो सुद्धा अजूनही मिटलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। हा वाद मिटल्यानंतर जागा वाटप जे ते जाहीर होईल आणि एकूणच जशा पद्धतीने बच्चू कडू यांनी सुद्धा एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात आपण उमेदवार देऊ अशी सुद्धा भूमिका त्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीमधलं हे सगळं जे नाराजी नाट्य आहे ते आता संपणार का, कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी।